हाय सगळ्यांना. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बघा व्हिडिओमध्ये की तिन्हीसांच्या आधी रात्रीचे दिवे आपण देवाला लावतो त्याच्या आधी घरातली काय काय स्वच्छता करून घेते मी. आणि तिन्हीसांच्या आधी सगळे कामं आपण करून घ्यायला पाहिजे, तरच लक्ष्मी घरात नांदते. तर कोणती कामे असतात मला तिन्हीसांच्या वेळेला, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आणि सरा छकुलीचा तर इथं खेळत चाललेला आहे बघा. सरा छकुली लागलेत खेळणी खेळायला. किती खेळणे त्याने मांडलेले आहेत बघा. तिथं सगळ्या फरशीवर किती खेळणी मांडून ठेवलेले आहेत. आणि खेळणी ठेवून इकडं ही बसल्या इथं झोक्यामध्ये. झोक्यात बसले बघा. आणि स्वराचा शाळेचा आज पहिला दिवस होता ना, फर्स्ट डे होता ना आज. स्वरा स्कूलला गेली आज. तर आज स्वरा स्कूलला पण गेलेली. स्वराचं स्कूल चालू झालं. तर चला. तर झाले बघा माझे तिन्हीसांच्या कामाला सुरुवात. तिन्हीसांचं म्हणजे 5च्या आधीच मला वाटते 5:30 किंवा 5 वाजताच आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे जी काय तिन्हीसांची आत कामं करायची असतात. म्हणजे बघा, मी कपडे वाळत घातलेले आणली आणि त्याच्या आधी सगळ्यात आधी म्हटलं घडी घालून घेऊया. म्हणजे कसं होतंय सकाळी ज्याच्या त्याच्या कप्प्यात ठेवले की सोपं जातं सकाळी. नाहीतर मग हुडकत बसायला लागते सकाळी. त्यामुळं मग मी कपड्यांच्या आधी घड्या घालून घेते म्हटलं बघा. आणि त्यात मधनं छकुलीची आणि स्वराची पण लुडबुड होती. तर ज्याच्या त्याच्या कप्प्यात मी ठेवून दिली कपडे. आणि नंतर सगळ्यात आधी बघा आपण झाडू मारून घ्यायचा. कारण सकाळपासून होतंच आपलं किती वेळा झाडू मारून. सकाळ, संध्याकाळ आणि दुपारचं हे किती वेळा होत असेल. कारण की घरात लहान पोरं असल्यानंतर पण खूप घाण होत असते घरात. किती जर लोटलं तरी घाण ही टाकतच असते ती. मग सगळ्यात आधी मग दिवाबत्ती करायच्या आधी लोट झाड ही केलंच पाहिजे. म्हणजे 5:30 किंवा 5 वाजताच झाडू मारून घेतला पाहिजे घराला. 6 वाजता काहीतरी झाडू मारायचा नसतो. घरात लक्ष्मी येत नाही म्हणून. त्यामुळं मग आपल्या घरातला केर ही सगळा 5-5:30 वाजताच काढून घ्यायचा. मी 5:30 वाजताच काढून घेते बघा. आणि नंतर मग म्हणलं की हातपायही धुतलेलंच आणि चहा पिऊन घ्यायचं म्हणलं. चहाची लई सवय लागलेली आहे मला पण. आणि स्वरा छकुलीला पण मी चहा दिला नाही त्यांना. मी थोडा चहा आणि दूधच देत होते दोघींना पण. कारण की दूध नुसतं दिलं तर दोघी पण पित नाहीत. मग त्यामध्ये थोडं मी चहा ओतून दिला दुधामध्ये. दोन्ही मिक्स करून छान दिलं. आणि मी पण म्हणलं आधी चहा पिऊन घ्यावं. आणि नुसतं चहा आणि बिस्किट दिलं मी त्या दोघींना. आणि मी पण मग चहा आणि खारी खाल्लं बघा. मला खारी खूप आवडतं चहासोबत हे खायला. त्यामुळं मग मी खारी आणि चहा खाल्लं. आणि छकुलीला मी देत होते चहा, पण ते काही लवकर खाली चाललं नाही. मग मी म्हटलं आधी चहा माझं मीच पिऊन घेते बघा. आणि लोटझाट झालं. घरातला केर ही काढून झाला. कपडे घडी घालून ठेवली की लगेच मी जेवणाला येते बघा. जेवण बनवायसाठी किचनमध्ये. आणि आधी सगळ्यात आधी बघते जेवण काय काय शिल्लक आहे. भाजी, चपाती, भात हे किती शिल्लक आहे. आणि नंतरच मग रात्रीच्या जेवणासाठी तयारी करते. आणि मी काय सकाळी जेवण बनवत नाही. हे येते दुपारी 2, 2:30, 3 वाजता. मग दुपारी जेवण बनवलेलं असतं. मग माझं कसं होतं, भाजी पण शिल्लक होती आणि भात पण शिल्लक होता. फक्त चपाती करायच्या होत्या. म्हटलं पीठ मळून घेऊया आणि बनवून पण घेऊया. म्हणजे हे येईपर्यंत कसं मोकळं होतंय कामातनं. आणि किचन पण मी बघा एकदा आधी चपात्या करून घेते सगळ्या आणि मग क्लिनिंग करून घेते. म्हणजे बरोबर ह्यानी 10 वाजता आले रात्री की त्याच्या आधी जेवण ही द्यायचं पोरींना आणि मोकळं होते. नाहीतर मग दोघींना पण लेट होतोय जेवायला. मग नंतर जर करत बसलं जेवण आणि ही बनवत बसलं तर मग त्यांनी जेवायचं कधी. मग त्याच्यापेक्षा आधीच आपलं जेवण पण बनवून होते, किचन पण क्लिनिंग होते. आणि चला म्हणलं मी चपात्या करूया. चपात्या करायला घेतल्या बघा मी. इतक्या काय चपात्या करायच्या नव्हत्या, शिल्लकच होत्या. 5-6 चपात्या करायच्या होत्या. रात्रीला जास्त काय जेवण बनवायला लागत नाही का, तर दुपारचं शिल्लकच होतं. मग ते 5-6 चपात्या करूया म्हणलं. चपातीला कसं मला ते पोळपट ठेवायला बघा जागा ते थोडासा आहे. त्यामुळं काय लवकर तिथं मला होत नव्हतं.
किचन खूप बारका असल्यामुळं मग तोपर्यंत स्वरा चकुली इकडं स्वराची पण शाळा चालू झाली आता आणि तिला पहिलाच दिवस होता बघा शाळेचा आज. पहिल्या एक दिवशी तेवढं लावून दिलं होतं मी, दुसऱ्या दिवशी काय स्वराला स्कूलमध्ये लावूनच दिलं नव्हतं. कारण की तिला पहिल्या दिवशी विचारलं तुम्ही काय शिकवते, ती कन्नडाचंच थोडं काहीतरी शिकवलेलं, त्यामुळं म्हणलं राहू दे. आणि मग चपात्या करून झाल्या बघा माझ्या. आता म्हणलं की लागले सगळं जेवण ही चपात्या बनवलेल्या डब्यात ठेवून घ्यायच्या, म्हणजे जर डब्यात ठेवल्या कसं मऊ सुद्धा राहते त्या, नाहीतर मग कडक होते त्यापेक्षा मग डब्यातच ठेवल्या मी. आणि नंतर मग चपाती झाल्या सगळं तेलाची किटली मसाल्याचा डबा ही पुसून वरती ठेवून घेतला आणि गॅस पण म्हणलं पुसून घ्यायचं लागलीच आणि भांडी पण घासून घ्यायची. भांडी पण घासून घेत होते बघा मी. आणि रात्रीचं कसं भरपूर जेवण हे बनवायला लागत नाही मला तरी, कारण की दुपारीचं जेवण बनवलेलं असतं. किती वाजता, 1-1:30 वाजता का 1 वाजता 12:30च्या दरम्यान मी जेवण बनवते. मग ते काही जेवण कधी कधी ह्यांना कसं लेट होतं यायला 3 ही, मग 3 वाजता तर माणूस एवढं खात नाही, मग तसंच शिल्लक राहते. मग ते भाजीने कशाला तसंच फेकून द्यायचं, त्यामुळे मी काय करते तेच गरम करते रात्री आणि तीच मग राहू दे म्हणते खायला, कारण की दुसरं कुठं करत बसायचं असताना शिल्लक. मग भांडी पण आत्ता घासून घेतली की परत कसं होते मला जेवल्यानंतर, ह्याने आले की 10 वाजता जेवल्यानंतर एक 4 ताटं फक्त होते, ती 4 ताटं धुयायची लगेच आणि मग मोकळं होते. किचन कसं स्वच्छच करून ठेवते मी आत्ताच एकदा जेवण बनवून झालं की. म्हणजे माझं हे सगळं 7च्या आधी होतं बघा. झाडूही मारून घेते मी 5-5:30 वाजता आणि नंतर मग जेवण बनवायला सुरुवात करते. ते 7 पर्यंत किचन हे क्लिनिंग करून होतं माझं. तर झालं होतं बघा माझं किचन हे क्लीन करून. भांडी पण घासून घेतली, किचन ओटा पण स्वच्छ असा पुसून घेतला, अगदी स्वच्छ असा बघा. म्हणजे नंतर कसं मोकळं होतं, 4 भांडी घासली परत 4 ताटं राहते, ती मोकळं झालं. मग बघा मी ॲपर लिपची केस आहेत ती घरातच मी काढते बघा, घरातच काढते मी ॲपर लिपची केस आणि ह्या ट्रिमर यूज करते बघा मी त्यासाठी. आणि तुम्हा सगळ्यांना वाटेल माझ्या मैत्रिणींना की ट्रिमरने भरपूर केस येतात का, ग्रोथ खूप वाढते का, तर असं काहीच होत नाही बघा. कारण की आपण जर हातावरची केस जर पार्लरमध्ये जर काढायला गेलं तर तिथं जर पार्लरमध्ये केस जर काढल्यानंतर जास्त ग्रोथ येते का, नाही ना. तसंच आहे बघा ट्रिमरनं पण. जरी मी किती दिवस झाले यूज करते पण एवढी काही ग्रोथ येत नाही. मी महिन्यातून एकदाच केस काढते बघा ट्रिमरने, 15 दिवसातून 8 दिवसातून. काय मी एवढी ग्रोथ पण नाही मला, त्यामुळं मी काही सारखं ट्रिमर लावत नाही. आणि ट्रिमरने जास्त खूप सोपं जातं आणि छान अशी केस पण निघतात आणि खूप छान क्लीन होते बघा. रोज ते पार्लरला जाऊन छान आपलं ॲपर लिप आणि फोरहेड करण्यापेक्षा खूप छान आहे बघा. आणि मी हे परचेस केलं आहे ट्रिमर, अमेझॉनवरून केलं आहे बघा. आणि मस्त आहे, अगदी असं काय दुखत पण नाही, काय नाही, केस खूप छान निघतात. फोरहेडचं पण मी करते, पण आता कसं मला पिंपल्स आले तिथं, त्यामुळे मी पिंपल्सवरती नाही बघा ट्रिमर लावत. तर ही बघू शकता तुम्ही किती छान असे केस निघलेले आहेत बघा ॲपर लिपची, आणि किती छान तो माझा भाग दिसतोय बघा. आणि मी हे ॲपर लिपची केस काढताना सगळ्यात आधी बघा मॉइश्चरायझर लावलेलं आहे. माझ्याकडं ॲलोवेरा जेल नव्हतं म्हणून छान, तर खूप छान असं केस निघाले बघा त्याने, बघू शकता तुम्ही. ॲलोवेरा जेल माझ्याकडे संपलेलं, त्यामुळं मी मॉइश्चरायझरच लावलेलं आधी आणि मग नंतर मग ट्रिमरने क्लीन करत होते बघा. आणि क्लीन करून झाल्यानंतर ते स्वच्छ करून घ्यायचं, कारण परत आणि यूज करायला आपल्याला लागणार. आणि असंच जर ठेवलं 3 दिवसांच्या वेळेचं माझं रुटीन कसं असतं आणि ट्रिमरने ॲपर लिपची केस निघतात का आणि किती छान निघतात हे तुमच्याबरोबर मी शेअर केलं आहे. आणि जर थोडा जरी हेल्पफुल जर व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा मला माझा व्हिडिओ कसा वाटला. तर चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.